बाहेर जाऊ नये असे सर्वांची इच्छा आहे। सदाशिव हराळ साहेबांचा सत्कार ज्ञानेश्वर सांगळे यांनी करावा असं मी विनंती करतो। केशव कुटे सर यांनी मंचावर यायचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो। त्यांनी पण या ठिकाणी हजर व्हायचंय, मंचावर यायचंय। करण्याचा आणि त्यांच्या विचारांना समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा छोटासा आजचा आहे। आवाज तुमचा गगनभेदी, शब्द तुमचे टोकदार, आवाज तुमचा गगनभेदी, शब्द तुमचे टोकदार, विरोधकांना हरवण्यासाठी भाषण तुमचे जोरदार। दिल्ली असो की गल्ली, दरारा तुमचाच होता, लोकनेते गोपीनाथ मुंडे, नेता तुम्ही एकच होता। मी आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती, प्रमुख व्याख्याते जे आपल्याला लाभलेले आहेत, प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सर, तसेच संपूर्ण जे मान्यवर आहेत प्रमुख, त्यांचा आपण स्वागत समारंभ या ठिकाणी करणार आहोत। तर मी सर्वप्रथम प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सरांचा सत्कार आमचे मोठे काका श्री शामरावजी कुटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सर यांचा सत्कार आमचे मोठे काका श्री शामरावजी कुटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपले स्वागत करण्या भाग्य लाभले आज, आपुलकीच्या या क्षणांनी सजले समाज। शाल, श्रीफळ आणि स्नेह भेट ही छोटी, त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित भाजपा जिल्हा सचिव हिंगोली हिम्मत राठोड साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी करत आहोत। त्यांचा सत्कार निवृत्ती सांगळे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर हरिभक्त नारायण विजय महाराज वाहक बनकर यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत, हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार भागवत सांगळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याच्या अंतकरणात एकच असतं की चिखलातली गाय बाहेर कशी काढता येईल, तसा समाजाचा, जातीचा, कोणताच धर्माचा विचार न करता ज्याच्यावर आघात होतोय त्याला हात देऊन वर काढण्याकरता जो तळमळत असतो त्याच्याच असे प्रकारचे आणि त्यांनाच महात्मे म्हणून गणल्या जातं। अशा प्रकारे मला एकच बोलायचं आहे, साहेबांनी जो वसा घालून दिलेला आहे का नाही, भगवान बाबांनी जो वसा घालून दिलेला आहे आपल्याकडे एकच आहे, शुद्ध अंतकरणानं, पवित्र अंतकरणानं तो वसा जपत राहणं आणि त्यांच्या मार्गावर चालत राहणं हेच खरी त्यांना आणि दिलेले आनंद आहे, त्यांना दिलेली श्रद्धांजली आहे त्यांना। आणि आजही आपल्याकरता जर आनंद वाटावा असं वाटत असेल तर यत्किंचित थोडं फार का होईना त्यांच्या मार्गावर आपण चालत राहूया अशी आजच्या दिवशी भगवान बाबांच्या पुढे आणि साहेबांच्या पुढे आपण वचनबद्ध होऊया। आंधळे सरांचं व्याख्यान ऐकण्याकरता तुम्ही सगळे जमलेले आहात। तुम्ही माणसाल तुला काय आता बोलायला सुरुवात केली म्हणजे काय कीर्तन दिलंय का, तर कीर्तन एवढा मी आता टाईम घेणार नाही। सगळ्यांना पुन्हा एकदा तरुण मंडळींना सांगतो की कार्यक्रम आपण करूयात, कार्यक्रम करणं आपलं कर्तव्य आहे, कार्यक्रम करूयात, पण खरा आनंद जर त्यांना द्यायचा असेल तर आपण सुद्धा असाच ज्याच्यावर प्रसंग येतोय, ज्याला गरज आहे त्याच्याकरता धावून जाणं, त्याच्याकरता कार्य करणं, यत्किंचित तिळ मात्र सुद्धा त्यांच्या मागे आपण करत राहूया अशी सगळ्यांना मी प्रार्थना करून भगवान बाबांनी अशी आपल्याला बुद्धी द्यावी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करून मी म्हणतो। धन्यवाद महाराज। आजच्या कार्यक्रमाचा मुख्य आणि महत्त्वाचा भाग म्हणजे व्याख्यान सत्र, साहेबांच्या कार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकण्यासाठी प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत आणि उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करावे।
सर्वप्रथम रामकृष्ण हरी हा मंत्र देऊन पंढरीला चला अशी हाक देणारे संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती भगवान बाबा, जिच्यामुळे या मातीचा रंग लाल झाला, जिच्यामुळे या मातीचा रंग लाल झाला, जिचं नाव इतिहासाच्या पहिल्या पानावर सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं, ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, जिच्यामुळं आमच्या आया बहिणी अबकडं शिकल्यात, जिच्यामुळं कल्पना चावला किरण बेदी यांनी ज्या उत्तुंग भराऱ्या मारल्या त्या आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या राजकीय क्षितिजावर ज्या महान माणसाचा उदय होताच मनोवाद्यांच्या बाले किल्ल्यांची बुरुद ढासळू लागली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहू ज्युस्ताच्या तालमीत ज्या माणसाच्या रक्ताला क्रांती राहिले असेल तर त्याबद्दल माफी असावी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. गोपीनाथ मुंडे साहेबांचा, माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा, गोपीनाथ मुंडे साहेबांचा. आज वझर येथे कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आपल्याला गोपीनाथजी मुंडे साहेबाबद्दल सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत, सिद्धेश्वरजी साहेब, तसेच व्यासपीठावर विराजमान झालेले विजयजी महाराज, माजी पंचायत समिती सदस्य सानपजी, माजी पंचायत समिती सदस्य सदाशिवरावजी आंधळे मामा, ज्यांच्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीची आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांनी धुरा सांभाळण्यासाठी दिलेली सर्कलचे अध्यक्ष आमचे लाडके मामा प्रकाशरावजी हराव, तालुक्याचे उपाध्यक्ष अंकितजी आणि सर्व व्यासपीठावर जमलेले मान्यवर, आज गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याबद्दल यांचे आदर्श घेण्यासाठी जो गावकऱ्यांनी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचं आयोजन गाववाल्यांनी केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. कारण की ज्या महान मानवांनी महानेत्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि विश्व प्रस्थापित केलं, असे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी नात्रा या गावी बीड जिल्ह्यामध्ये झाला.
मला एक प्रसंग आठवतो 2013 मध्ये एक भेट म्हणून बाबारावजी बांगर साहेब, आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, माझा प्रवेश 2013 झाल्याच्या नंतर मला परळी इथे घेऊन गेले होते. तेव्हा मी काहीच म्हटलं नव्हतं. मला आमदार साहेबांनी सांगितलं होतं, बाबारावजी बांगर साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करता त्या पक्षा इतकं काम जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये केलं तर तुम्ही खूप मोठे नेते व्हाल. तुम्हाला योग्य वेळी योग्य त्या संध्या मिळतील आणि त्या संधीचं सोनं करायचं हे तुम्हाला योग येतील. तर मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांना आणि बाबारावजींना त्या बीड जिल्ह्यामध्ये मी बंजारा समाज सगळा सांभाळतोय, तर हा हिम्मत राठोड खरंच मोठा नेता माणूस होणार आहे, याला तुम्हाला सांभाळायला हरकत नाही आहे. आणि वंजारी आहे बंजारी यामध्ये फक्त आपली रेगाडी हे बंधू नये की आपण एकच आहोत, हे मुंडे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं आम्हाला. त्यावेळेस साधन सामग्री काही नव्हती. त्यावेळेस मुंडे साहेबांनी एका एका गावामध्ये जायचं आणि आपलं लाईव्ह स्पीकर त्या सायकलीवर बांधायचं आणि आपला स्वतःचा प्रचार करायचा. मुंडे साहेबांचे किस्से असे भरपूर आहेत की मुंडे साहेबांचा इतिहास कधीही न विसरणार आहेत आपण. अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर राहणार आहेत मुंडे साहेब. परंतु आपण सर्वांनी एक आदर्श घेतला पाहिजे मुंडे साहेबांचा की आपल्या सोबत राहणाऱ्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपण राहिलो पाहिजे. सर्वांना आपण न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं गोपीनाथरावजी मुंडे साहेब सर्व समाजांना सोबत घेऊन राहत होते. जर आता मुंडे साहेब जिवंत असते तर ओबीसी आणि मराठा समाज या भानगडी हा वाद कधी या महाराष्ट्रात उद्भवला नसता. ती कॅची, ती ताकद, ती किमया आताच्या वेळी मला कोणत्याही नेत्यामध्ये दिसत नाहीये जी मुंडे साहेबांमध्ये होती. यानंतर अशोकराव सानप हे देखील आपल्यामध्ये विश्वासराव चोले यांचा सत्कार संतोष कुटे यांनी करावा असे मी. केशव कुटे सर यांनी मंचावर यायचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो. त्यांनी पण या ठिकाणी हजर व्हायचंय, मंचावर यायचंय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित भाजपा जिल्हा सचिव हिंगोली हिम्मत राठोड साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी करत आहोत. त्यांचा सत्कार निवृत्ती सांगळे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो.
त्यानंतर हरिभक्त नारायण विजय महाराज वाहक बनकर यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत. हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार भागवत सांगळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. करण्याचा आणि त्यांच्या विचारांना समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा छोटासा आजचा आहे. आवाज तुमचा गगनभेदी, शब्द तुमचे टोकदार. आवाज तुमचा गगनभेदी, शब्द तुमचे टोकदार. विरोधकांना हरवण्यासाठी भाषण तुमचे जोरदार. दिल्ली असो की गल्ली, दरारा तुमचाच होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे, नेता तुम्ही एकच होता. मी आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती, प्रमुख व्याख्याते जे आपल्याला लाभलेले आहेत, प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सर, तसेच संपूर्ण जे मान्यवर आहेत प्रमुख, त्यांचा आपण स्वागत समारंभ या ठिकाणी करणार आहोत. तर मी सर्वप्रथम प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सरांचा सत्कार आमचे मोठे काका श्री शामरावजी कुटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे सर यांचा सत्कार आमचे मोठे काका श्री शामरावजी कुटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपले स्वागत करण्या भाग्य लाभले आज. आपुलकीच्या या क्षणांनी सजले समाज. शाल, श्रीफळ आणि स्नेह भेट ही छोटी शिवाजी घुगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पिंपरी येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व गोविंद मामा हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार महादेव कुटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, महादेवजी गरकळ, त्यांचाही सत्कार गौतम चोरमारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर खुशालराव चोले यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचा सत्कार भाऊराव चोरमारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्यामध्ये भाजपा तालुका उपतालुका प्रमुख सेनगाव अंकित वाघ हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार उद्धव चोरमारे यांनी करावा. उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज समोर यायचंय. उद्धव चोरमारे जे समोरच्या पिंपळाखाली बसलेले पुरुष मंडळी आहेत त्यांनी कृपया इथे येऊन स्थानापन्न व्हायचंय. कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. दहावीमध्ये किमान 90% वर तर तुझे मार्क असले पाहिजे. त्याच्यानंतर माझ्याकडे तो मुलगा गेला बांधवांनो. गेल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मार्कशीट घेऊन साहेबांकडे आला आणि साहेबांना सांगितलं, साहेब तुम्हाला सांगितलं ते नुसता येऊ नको, 90% वर मार्क्स घेऊन ये. आज तुमच्याकडे मी 93% मार्क्स घेऊन आलेलो आहे. साहेबांनी फार मोठा सत्कार त्या मुलांचा केला. नंतरच्या काळामध्ये मात्र तो एक चांगल्या हुद्द्यावर तो मुलगा त्या ठिकाणी लागला. असे होते साहेब. मुंडे साहेबांच्या नंतर मुंडे साहेबांना भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा प्रमोद महाजनांचं निधन झालं आणि प्रचंड त्रास
मुंडे साहेबांना झाला. प्रमोद महाजन गेले म्हणजे फार मोठा आधार केला मुंडे साहेबांचा, पाठीराखा गेला. आणि नंतरच्या काळामध्ये मुंडे साहेबांना पक्षांतर्गत प्रचंड त्रास होऊ लागला. आणि असंच एक बीड जिल्ह्यामध्ये टाकरबनला एक यात्रा होती, फार मोठी यात्रा भरायची. आणि त्या ठिकाणी मुंडे साहेब दर्शनासाठी गेले. आणि गेल्यानंतर त्यांच्या समोर त्यांचे अनेक आमदार, काही मित्रमंडळी होते. त्यावेळेस तो काळच असा होता की ज्या काळामध्ये मुंडे साहेबांना प्रचंड मनस्ताप त्या ठिकाणी होऊ लागला. आणि मुंडे साहेबांनी दर्शन घेतलं. मुंडे साहेब परतीच्या मार्गावर निघाले. आणि निघाल्यानंतर दोन्ही दुतर्फा अशी माणसांच्या लाईनी होत्या. मुंडे साहेबांच्या गाडीचे काच असे खाली आहेत. आणि या गाडीच्या काचाच्या खाली असताना एका बाईच्या कडेवर एक 4 वर्षाचा मुलगा होता. मग ते गाडीचे काच खाली आहेत. साहेब सगळ्यांना असं अभिवादन करत असे हात हलवत साहेब निघाले. तेवढ्यात त्या बाईच्या कडेवरचा 4 वर्षाचा मुलगा ओरडला, "ए गोपीनाथ मुंडे!" साहेबांनी गाडीवाल्या ड्रायव्हरला सांगितलं, "अरे गाडी थांबवा." गाडी थांबली. साहेब गाडीतून खाली उतरले. गाडीतून खाली उतरल्यावर त्या बाईला अक्षरशः वाटू लागलं की या मुलानं काय आफत करून ठेवली. साहेब त्या मुलांकडे गेले. त्या मुलाला घेतलं आणि त्याला विचारलं, "काय रे, काय नाव तुझं?" त्यांनी सांगितलं, "साहेब पवन." "काय रे?" म्हणे, "तुला कोणी सांगितलं माझं नाव गोपीनाथ मुंडे आहे म्हणून?" त्या मुलानं अतिशय धीरोदात्तपणे सांगितलं, "साहेब, वरतून हेलिकॉप्टर गेलं की माझी आजी सांगायची आपला गोपीनाथ मुंडे चाललाय. आणि इकडनं पुन्हा हेलिकॉप्टर गेलं की माझी आजी सांगायची की आपला गोपीनाथ मुंडे चाललाय. म्हणून मी तुम्हाला ओळखतोय साहेब." श्रीकांत जोशी आमदार होते आणि त्यावेळेस मुंडे साहेबांना प्रचंड त्रास भारतीय जनता पार्टीने द्यायला सुरुवात केली होती. मुंडे साहेबांनी श्रीकांत जोशीला सांगितलं, म्हणे, "श्रीकांतजी, पाहिलं का, हा 4 वर्षाचा मुलगा आहे. तुम्ही मला कितीही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षांतर्गत कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत या 4 वर्षाचा हा जो मुलगा आहे याची पिढी महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. कुणाच्या बापाची मजाल नाही की जो गोपीनाथ मुंडेंचं नाव या ठिकाणी पुसून टाकू शकेल." असे होते मुंडे साहेब. म्हणजे इथल्या 4 वर्षाच्या मुलाला, 2 वर्षाच्या मुलाला सांगावं लागत नाही गोपीनाथराव मुंडे कोण आहे. तर अरे, आमचा मुलगा जन्माला येताना सुद्धा त्याच्या ओठावर गोपीनाथराव मुंडे हे नाव घेऊन जन्माला येतो. ही शिकवण आहे आमच्या पिढीची. हे मुंडे साहेबांचं देणं आहे. म्हणजे मुंडे साहेबांना, आणि तुम्हाला सांगू का, इतकं कार्यकर्त्याला जपलंय मुंडे साहेबांनी. एवढं कार्यकर्त्याला जपणारा दुसरा नेता महाराष्ट्राच्या मातीत घडलाच नाही. मुंडे साहेबांनी कार्यकर्त्याला जपणं काय असतं बांधवांनो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हिम्मत भाऊ सांगलीचा एक कार्यकर्ता, तुमच्यासारखाच कार्यकर्ता सांगलीचा, मकरंद नावाचा, मुंडे साहेबांच्या सोबत राहिलेला. परंतु नंतरच्या काळात राजकारणाचे संदर्भ बदलले, परिस्थिती हालाकीची झाली, कुणी ओळखणं झालं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये या मकरंदला आता कोणी विचारणं सुद्धा झालं. ज्या वैतागला, मागची माणसं ओव्हरटेक करून समोर निघून गेली. माणूस कधी वैतागतो, जेव्हा मागचा माणूस आपल्याला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो, त्याच्यानंतर तो आपल्याला रामराम सुद्धा घालत नाही. त्यावेळेस मात्र माणसाला प्रचंड त्रास होतो. मकरंदच्या बाबतीत हेच घडलं. मकरंदला मात्र कोणी विचारणं झालं. तो मुंडे साहेबांकडे गेला, म्हणे, "साहेब, कोणी विचारत नाही. सांगलीमध्ये मला कोणी विश्वासात घेत नाही. कोणता निर्णय घ्यायचा असेल तर माझ्या माघारी घेतला जातो." साहेबांनी सांगितलं, म्हणे, "ठीक आहे, काय काळजी करू नको, मी येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये." त्याच्यानंतर मुंडे साहेब गेले पुढच्या आठवड्याला. रेस्ट हाऊसला मकरंद आला. साहेब काही बोलले नाही. साहेबांची सभा झाली, तिथेही मकरंद स्टेजवर होता. साहेब त्याला काहीच बोलले नाही. परतीच्या मार्गावर साहेब निघाले, पुन्हा काहीच बोलले नाही. मग मात्र मकरंदला अजून थोडं अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी पाहिलं की अरे, काही खरं नसतंय राजकारणी लोकांचं. परत अगदी हेलिपॅडवर साहेब गेले, तिथेही मकरंद गेला, काहीच बोललं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि हेलिकॉप्टर स्टार्ट होणार तेवढ्याच साहेबांनी पायलटला सांगितलं, "अरे थांब." पुन्हा साहेब हेलिकॉप्टर मधून खाली उतरले आणि त्या हेलिपॅडवर
उभा राहत त्यांनी आवाज दिला, मकरंद. आणि मग मकरंद 200 ते 500 लोकांमधून समोर गेला. साहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हेलिकॉप्टरला अशी एक चक्कर मारत असं सहज औपचारिक गप्पा केल्या. काय चाललं, कसं आहेस, मुलं काय करतात, कोणत्या वर्षाला आहे, काय करायचं ठरवलंय, वैरीची तब्येत कशी आहे, आई बाबा कसे आहात, अगदी अशी औपचारिक गप्पा, औपचारिक चर्चा केली. आणि 5 मिनिटं साहेब त्याच्यासोबत बोलले आणि साहेब हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसले, निघून गेले साहेब. दुसऱ्या दिवशी मकरंदच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी मावेन असं झाली. प्रत्येक जण विचारू लागले, साहेब तुला काय बोलले, साहेब माझ्याबद्दल काही बोलले का, आमच्या तिकिटाची शिफारस कर, तुझी साहेबांचं एवढं साहेब सगळ्यांच्या देखत सगळ्यांना डावलून तुला बोलत होते, याचा अर्थ काय. तो ज्या वैतागला त्यांनी सांगितलं, अरे असं काहीच नाही बोलले साहेब, मला फक्त सहज म्हटलंय तुझ्या मुलाचं काय चाललं, मुलाचं शिक्षण कसं आहे, काय. नाही म्हणले, असं नाही म्हणे, काहीतरी आहे साहेब. पूर्ण 10 मिनिटं 5-10 मिनिटं तुला एकट्यालाच कसं काय बोलत होते, ते पण अगदी हेलिकॉप्टर मध्ये बसल्यानंतर पुन्हा खाली आले आणि तुला बोलावलं 500 कार्यकर्त्यांमधून, काय. अरे म्हणे काहीच नाही साहेब, काहीच नव्हते. मग त्यांनी साहेबांना फोन केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही आता मला खरं सांगा, हेलिपॅडवर आपण हेलिकॉप्टरला एक पूर्ण राऊंड मारला, या 5 ते 10 मिनिटाच्या काळामध्ये आपली काय चर्चा झाली. सगळेजण मला बोलतायत की तुझं साहेबांचं खूप चांगलं आहे, काहीतरी आमची शिफारस कर. नेमकं आपली चर्चा काय झाली. ते म्हणे का रे काय झालं. म्हणे साहेब एवढे घरी लोक येत आहेत, मी जाम वैतागलो लोकांना सांगून. मुंडे साहेबांनी सांगितलं, मकरंद तोच म्हणाला होतास ना की मला कोणीच विचारत नाही म्हणून. आता जेव्हा कार्यकर्त्यांचे नेत्यांचे सगळी मंडळी तुझ्या घरी येत आहेत, आता परत तुझी अजून तक्रार आहे की अजून मी काय सांगितलं पाहिजे. याचं उत्तर हे आहे, ज्या ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर मुंडे साहेबांनी हात ठेवला त्याला आभाळाची उंची देण्याचं काम केलं मुंडे साहेबांनी. आणि म्हणून हे कार्यकर्त्याला जपणं असतं बांधवांनो. असे अनेक गोष्टी, अनेक किस्से मुंडे साहेबांचे त्या ठिकाणी आहे. आपण शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मुंडे साहेबांचं, नंतर आपण थांबूयात कारण थंडी खूप आहे, महिला वर्गांना सुद्धा स्वयंपाक करायचा असेल आणि जेवायचे असेल. आपण एक शेवटचं उदाहरण देऊन आपण थांबूया मुंडे साहेबांचं. 2014च्या लोकसभा निवडणुका आणि मुंडे साहेबांनी ते निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामधून खासदारकीसाठी मुंडे साहेब उभे आहेत. त्यांच्या विरोधात अतिशय तगडा उमेदवार आघाडी सरकारनं त्यावेळी दिला. नुसताच दिला नाही तर मुंडे साहेबांना पाडण्यासाठी 14 आमदार, 3 मंत्री अशी फार मोठी दिग्गज नेत्यांची फौज मुंडे साहेबांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी पवार साहेबांनी दिली. आणि दुसरा विषय असा की पवार साहेबांचं एक विशेष असं होतं, ज्या ठिकाणी पवार साहेब त्या जिल्ह्यामध्ये मुक्कामाला राहतील तिथला उमेदवार पडलाच पाहिजे. आतापर्यंत पवार साहेबांची ती खासियत होती. म्हणजे शरद पवार साहेबांना एखादा उमेदवार पाडायचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये पवार साहेब मुक्कामाला राहिले तर तो उमेदवार पडलाच पाहिजे. आतापर्यंत अशी ख्याती होती पवार साहेबांची. आणि मुंडे साहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडायचं असं पवार साहेबांनी ठरवून टाकलं. आणि मग त्याच धर्तीवर 3 मंत्री, 14 आमदार फक्त एकट्या बीड जिल्ह्यासाठी दिले गेले. आणि एक नव्हे, 2 नव्हे, तब्बल 3 दिवस पवार साहेब बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामाला थांबले. का तर गोपीनाथ मुंडेंचा पराभव करायचा आहे. अशा अवस्थेमध्ये आदल्या दिवशी पवार साहेबांची सभा झाली. गोपीनाथ मुंडेंचा पराभव करण्यासाठी. त्या दुसऱ्या दिवशी मुंडे साहेब संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होते. दुपारच्या टायमाला फिरून थकले. आणि थकले म्हणून एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी मुंडे साहेब थांबले. सगळ्यांनी चहा घेतला. त्या टपरीवर एक म्हातारी, 50-60 वर्षाची एक म्हातारी आजी, तिची ती टपरी होती. कार्यकर्त्यांनी चहा घेतला आणि त्यातला एक कार्यकर्ता उठला आणि बिल देण्यासाठी त्या आजीजवळ गेला, किती पैसे झाले म्हणून.
त्या आजीनं पैसे तर घेतलेच नाही, पण ती आजी मुंडे साहेबांजवळ गेली. पत्रकार मंडळी त्या ठिकाणी सोबत होतीच. ती आजी मुंडे साहेबांकडे गेली, कमरेची पिशवी काढली आणि कमरेच्या पिशवीमधून 500 रुपयाची नोट काढली आणि मुंडे साहेबांच्या हातात दिली. मुंडे साहेबांना सांगितलं, साहेब तुमच्या निवडणुकीसाठी ही माझ्याकडून वर्गणी आहे. मुंडे साहेबांनी ती वर्गणी अशी हातामध्ये 500 रुपयाची नोट घेतली आणि पत्रकारांना सांगितलं. पत्रकारांकडे बघून मुंडे साहेब गरजले. मुंडे साहेब म्हणाले, सांगा त्या शरद पवारांना सांगा की जोपर्यंत या म्हाताऱ्या आजी सारखे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, कुणाच्या बापाची मजाल नाही की जो गोपीनाथ मुंडेंचा पराभव करू शकेल. बांधवांनो, नंतरच्या काळामध्ये विक्रमी मताधिक्याने मुंडे साहेब निवडून आले. याचं कारण मुंडे साहेबांचं वागणं, मुंडे साहेबांचं जगणं हे तुमच्या आमच्यासाठी होतं, वंचितांसाठी होतं. मुंडे साहेब आणि 1985 जो 90चा जो कार्यकाळ आहे, या काळामध्ये माधवम, माळी, धनगर, वंजारी आणि मराठा, माधवम नावाची एक खऱ्या अर्थानं ओबीसी चळवळ, ओबीसी माणसांचा आवाज बुलंद करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. आणि सगळ्या जी वंचित लोक होती, विस्थापित होती, या विस्थापित लोकांना खऱ्या अर्थानं सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम केलं, निर्णय प्रक्रियेत आणण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 1991 ला भुजबळ फुटले. भुजबळान फुटल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी विलासराव देशमुखांची मैत्री मुंडे साहेबांना त्या ठिकाणी कामी आली. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे साहेबांचं नाव विरोधी पक्षासाठी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आणि संसदीय कामकाज मंत्री त्यावेळेस होते विलासराव देशमुख. त्यांनी संसदेचा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि स्वतःच्या हातांनी मुंडे साहेबांना धरून विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीमध्ये नेऊन बसवलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता काय असतो हे मुंडे साहेबांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये दाखवून दिलं. बांधवांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेनं अनेक विरोधी पक्ष नेते बघितले असेल, परंतु लोकनेते गोपीनाथराव मुंडेंसारखा एवढा प्रभावी विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राच्या विधानसभेनं अजून पाहिला नाही. मुंडे साहेब गेल्यानंतर म्हणजे बघा 1992च्या नंतरच्या काळामध्ये मुंडे साहेब विरोधी पक्ष नेता झाले. 1992 ते आतापर्यंत जेवढं मुंडे साहेबांचं विरोधी पक्ष नेता म्हणून प्रभावी काम आहे, तेवढं एकाही नेत्याचं आतापर्यंत नाही. अतिशय जबाबदारीपूर्वक मी तुम्हाला सांगतो. मग राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण असेल, राजकारणातला भ्रष्टाचार असेल, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता, या गोष्टीवर मुंडे साहेबांनी अक्षरशः आसूड ओढण्याचं काम केलं. आणि तुम्हाला सांगतो, 90च्या दशकामध्ये माननीय शरद पवारांवर टीका करणं म्हणजे स्वतःची राजकीय आत्महत्या करून घेतल्यासारखं होतं. इतका दरारा होता पवार साहेबांचा. पवार साहेबांचा सगळे कोणी कुणावर टीका करायची, पण पवार साहेबांचा राज कोणी करत नव्हते. 1990च्या दशकामध्ये तो दरारा होता पवार साहेबांचा. मुंडे साहेबांनी पवार साहेबांना अंगावर घेतलं आणि त्यांनी सांगितलं, तुमचे या सरकारचे दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही असं सहजासहजी सोडणार नाही. राजकारणाचं जे झालेलं गुन्हेगारीकरण, एवढं गँगस्टर वाढलं होतं बांधवांनो मुंबईमध्ये. दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये 5000 गुंडे होते. 5000. अरुण गवळीच्या टोळीमध्ये 3000 गुंडे होते आणि राजरोसपणे लोकांचे मुर्दे पाडले जात होते. मुंबईच्या रस्त्यावर सर्वसामान्य माणसाला फिरणं देखील मुश्किल झालं होतं आणि या विरोधात मुंडे साहेबांनी आवाज उठवला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब फिरले, गोदा परिक्रमा केली, बऱ्याच गोष्टी घडल्या. संसदेमध्ये, विधानसभेमध्ये अक्षरशः सरकारला सरो की पळो करून सोडलं. त्याचाच परिणाम असा झाला 1995 ला सत्तांतर झालं. शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि मुंडे साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले.
आणि मग यानंतर पुढचा काळ आला तो अतिशय कसोटीचा होता की आपण विरोधी पक्षनेता म्हणून ज्या काही घोषणा केल्या होत्या, ज्या मागण्या होत्या की मुंबई पूर्णपणे तुम्हाला साफ करून देऊ, जे गुंडाराज त्या ठिकाणी चाललं होतं हे गुंडाराज आम्ही संपवून दाखवू. आणि अक्षरशः जेव्हा गृहमंत्री पदाचे सूत्र मुंडे साहेबांच्या हातामध्ये आले, तुम्हाला सांगतो मुंबईतले सगळ्या कमिशनरांची पोलिसांची बैठक बोलावली. पहिला गृहमंत्री आहे मुंडे साहेब, इतिहासाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला असा गृहमंत्री आहे. त्या माणसासारखा दुसरा गृहमंत्री झाला नाही. त्यांनी पोलिसांना थेट आदेश दिले, ज्या ज्या गुंडांवर चोरी, डकेती, दरोडा, बलात्कार, खून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असेल, कोणती फाईल तयार करायची नाही, कोणतीही फाईल तयार करायची नाही, कुठलाही पंचनामा करायचा नाही. जिथे ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला ठोकायचं, डायरेक्ट उडवायचा आदेश होता. आणि म्हणून विजय साळसकर, प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले यासारखे एन्काउंटर स्पेशालिस्ट जी मंडळी होती, त्यांच्या अंगामध्ये अक्षरशः 10 बळ आलं आणि दाऊद इब्राहिम गँग अक्षरशः पूर्णपणे संपवण्याचं काम मुंडे साहेबांच्या काळामध्ये झालं. अरुण गवळीची गँग पूर्णपणे संपवण्याचं काम मुंडे साहेबांच्या काळामध्ये झालं. सदा पावले सारखा गुंड रस्त्यावर पळून मारला गेला बांधवांना. एवढा पोलादी गृहमंत्री मुंडे साहेबांच्या रूपानं या महाराष्ट्राने त्यावेळेस पाहिला. बर, या 5-4.5 वर्षाच्या काळामध्ये एकही हिंदू मुसलमान दंगल नाही, एकही दलित आणि सवर्णाची दंगल नाही. या 4.5 वर्षाच्या काळामध्ये मुंडे साहेबांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. इतकाच अतिशय पारदर्शक कारभार मुंडे साहेबांनी केला. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे मुंडे साहेबांचं गृहमंत्रीपद गेलं 1999ला. 99 पासून आतापर्यंत एवढा कणखर गृहमंत्री पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घडला नाही. अनेक गृहमंत्री झाले परंतु असा गृहमंत्री नाही. आणि म्हणून आजही पोलीस अधिकाऱ्यांना जर विचारलं की तुम्हाला खऱ्या अर्थाने अनेक गृहमंत्री पाहिले असेल, परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचं आत्मबल वाढवणारा आणि तुम्हाला सुरक्षा देणारा गृहमंत्री कोणता, तर एकमेव नाव येतं बांधवांनो, ते नाव म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे. मग मला हे सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं हा पोलादी माणूस की ज्यांनी सांगितलं की मला मुंबई साफ असेल, साफ म्हणजे साफ, काहीच नाही, कुठे दंगा नाही, काही नाही, अशा पद्धतीने एक अतिशय आदर्श असा कारभार मुंडे साहेबांनी केला. नंतरच्या काळामध्ये मुंडे साहेबांची सत्ता गेली, परंतु सत्ता जरी गेली असेल मुंडे साहेबांची, मुंडे साहेब खचले नाही. मुंडे साहेबांनी कधी तडजोड केली नाही. त्यांचा सत्तेसोबत आणि इथल्या प्रस्थापित लोकांसोबत जो संघर्ष आहे, हा संघर्ष मात्र कायम त्यांनी ठेवला. मुंडे साहेब लोकनेता का झाले बांधवांनो, मुंडे साहेबांकडे आलेला असा एकही माणूस असा म्हणणार नाही की मी मुंडे साहेबांकडे गेलो माझं काम झालं नाही, किंवा मी मुंडे साहेबांकडे गेलो आणि माझं समाधान झालं नाही, किंवा मी मुंडे साहेबांकडे गेलो आणि मुंडे साहेब मला भेटले नाही, असं कधी घडलं नाही. हा इतिहास आहे मुंडे साहेबांचा की मुंडे साहेब ज्यावेळेस परळीला असायचे, त्यांच्या दारी आलेला कुठलाही माणूस असू द्या, शेवटचा माणसाची भेट घेतल्याशिवाय मुंडे साहेब कधीच घरी जेवत नसत. अगदी सकाळचे 3 जरी वाजले शेवटच्या माणसाला भेटण्यासाठी, तरी मुंडे साहेब, असं कधी घडलं नाही की मुंडे साहेबांना तुम्ही भेटायला गेले आणि मुंडे साहेबांनी अँटी चेंबर मधून मागच्या दरवाजातून निघले तिकडून निघून गेले, असं कधीच नाही घडलं. मुंडे साहेबांकडे एक उदाहरण तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो. मुंडे साहेब मुंबईला जायचं होतं मुंडे साहेबांना परळीला असल्यावर, आणि एका एसटीडी मधून फोन आला मुंडे साहेबांच्या पीएला. त्यांनी सांगितलं की साहेब आहेत का? म्हणे हो. मी आष्टीवरून येतोय म्हणे. ठीक आहे म्हणे, लवकर 2 तासात पोहोचा म्हणे. ठीक आहे. आणि मुंडे साहेबांना पीएनी मुंडे साहेबांना सांगितलं की म्हणे कोणतरी एक आष्टीवरून आपल्याला भेटायला एक माणूस येतोय. मुंडे साहेब म्हणले ठीक आहे.
मुंडे साहेबांनी 2 तास होऊन गेले, बॅगा वगैरे गाडीमध्ये टाकल्या आणि मग 2 तास झाले, 2.5 तास झाले, अजूनही तो माणूस त्यांनी फोन केला तो येत नाही. मुंडे साहेब जाम वैतागले. पीए आणि अंगरक्षकांना सांगितलं, अरे काय रे, कोण आहे तो, कोण येणार, कधी आहे? 2 तास झाले, 2 तासापूर्वी तू सांगितलं होता, 2.5 तास झाले, कधी येणार आहे? मला मुंबईला मीटिंग आहे. 2.25 तास झाले, 3 तास पूर्ण होऊन गेले, तरी कोणीच आलं नाही. मुंडे साहेब नुसते अस्वस्थ झाले, सारखे सारखे त्या पीएवर चिडू लागले. आणि तेवढ्यात एक 16 वर्षाचा पोरगा आला आणि तो त्यांच्या पीएला म्हणाला की मला साहेबाला भेटायचंय. ते पीए आणि जो अंगरक्षक होता त्याने सांगितलं, हो रे म्हणे बाजूला, साहेब फार जाम वैतागले, कोणतरी आष्टीवरून येणार आहे म्हणे, अजून आलं नाहीये. त्या पोरानं सांगितलं, आष्टीवरून मीच फोन केला होता आणि मी भेटायला आलोय. त्या पीएनं असं खालतून सगळं बघितलं, त्याने सांगितलं, तू? हो म्हणे. कारण म्हणे एवढा उशीर, म्हणे काळी पिवळीन आलो म्हणे. मग ते ठीक आहे म्हणे. त्या पीएला सुद्धा वाटलं आता साहेब परत जाम भडकणार आहे आपल्यावर. त्यांनी साहेब त्या पीएनं त्या मुलाला घेतलं, साहेबांच्या समोर नेलं. म्हणे साहेब 2 तासापूर्वी 3 तासापूर्वी STD वरून जो कॉल आला होता हा मुलगा आहे म्हणे. तो साहेबांनी बघितलं, म्हणे का रे, बस म्हणे. बसला. 16 वर्षाचा, 10वीला होता तो मुलगा. काय म्हणे, काय नाही म्हणे साहेब, खूप दिवस झाले, तुम्हाला बघितलंही नव्हतं, तुमच्यासोबत बोललोही नव्हतो, सहजच तुम्हाला बघावंसं वाटलं, तुमच्यासोबत बोलावंसं वाटलं म्हणून कॉल केला. साहेब म्हणले ठीक आहे, बरं पुढं? काहीच नाही म्हणे. अरे पण तू आला कशासाठी? सहजच आलो म्हणे साहेब, तुमच्या फक्त तुम्हाला बघण्यासाठी आलो म्हणे. साहेबांनी घडीकडे बघितलं, 3 तास होऊन गेले होते. साहेबांनी पीएला सांगितलं, गाडीत ठेवलेल्या ज्या बॅगा आहे त्या बॅगा खाली काढा. त्या मुलाला विचारलं, का रे तू जेवलास का? नाही म्हणे साहेब, नाही जेवलो. पीएला सांगितलं की जेवणासाठी ऑर्डर करा आणि आज हा मुलगा आणि मी आम्ही दोघंच जेवणार आहोत. आणि त्या मुलासोबत 16 वर्षाच्या पोरासोबत कुठली ओळख नाही, काही नाही. साहेबांनी पूर्ण दिवस त्या मुलासोबत घालवला, त्याच्या बऱ्याच गोष्टी त्याला विचारल्या. आणि मग जाताना मात्र तो मुलगा निघाला. त्यावेळेस निघाल्यावर त्याला विचारलं, काय रे कोणत्या वर्गात आहे? त्यांनी सांगितलं, सर साहेब मी मॅट्रिकला आहे. साहेबांनी 5,000 रुपये खिशातून काढले, त्याच्या खिशात घातले आणि सांगितलं, नुसतं मला बघण्यासाठी येऊ नकोस, जेव्हा पुढच्या वेळेस येशील त्यावेळेस. यानंतर आपण साखरा सर्कल प्रमुख भाजपा प्रकाश मामा हराळ यांचा देखील सत्कार करणार आहोत. त्यांचा सत्कार नाथराव चोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाथराव चोले जातात, कारण तुमचा आमचा गोरगरिबांचा कैवारी आज राहिला नाही, ही सल आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण मुंडे साहेबांचं योगदान काय, मुंडे साहेबांचं कार्य काय. पूर्वी सेठजी, भटजी आणि लाडजीचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला तमाम बहुजनांचा चेहरा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलंय. म्हणजे पूर्वी भाजपा कुणाची? कुलकर्ण्यांची. पूर्वी भारतीय जनता पार्टी कुणाची? पूर्वी भारतीय जनता पार्टी जोशींची. पूर्वी भारतीय जनता पार्टी कुणाची? भावे, मिश्रा, मारवाड्यांच्या आणि ब्राह्मणांच्या भारतीय जनता पार्टीला तमाम बहुजनांचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं. म्हणजे देशपांडेच्या घरातल्या भाजपाला कांबळेच्या घरापर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं. तुम्हाला सांगतो, इथल्या कुलकर्णीच्या घरातल्या भारतीय जनता पार्टीला गवईच्या घरापर्यंत, गायकवाडांच्या घरापर्यंत नेण्याचं काम कोणी केलं असेल तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं. हे योगदान आहे मुंडे साहेबांचं. म्हणजे इथल्या भारतीय जनता पार्टीला वाड्या वस्तीवर, तांड्यावर, प्रत्येक गाव खेड्यावर पोहोचण्याची जबाबदारी मुंडे साहेबांची होती आणि मुंडे साहेबांनी ते कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलंय. प्रमोद महाजन म्हणायचे की देवघरातल्या भारतीय जनता पार्टीला, ब्राह्मणांच्या देवघरातल्या भाजपाला गोपीनाथराव मुंडेंनी चावडीवर आणलं.
चावडीवरच्या भाजपाला गोपीनाथ मुंडेंनी गाव खेड्यापर्यंत, वाड्यापर्यंत, वस्तीपर्यंत, तांड्यापर्यंत नेण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळं मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलंय. आणि प्रमोद महाजनांच्या बद्दल गोपीनाथराव मुंडे साहेब असं म्हणायचे की प्रमोद महाजनांची पुसटची सावली माझ्या अंगावर पडली आणि माझ्या अख्ख्या आयुष्याचं सोनं झालं. बांधवांनो, मुंडे साहेबांचं योगदान काय? मुंडे साहेबांनी तमाम बहुजनांच्या पोरांना राजकारणामध्ये आकाश मोकळं करून देण्याचं काम केलं. प्रकाश अण्णा शेंडगे धनगराचा पोरगा, पाशा पटेल एका मुसलमानाचा पोरगा, अशी कितीतरी उदाहरणं सांगतील. आणि ज्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला आमदार केलं, ज्याच्या गळ्यात माळ घातली त्याला मंत्री केलं, त्यांना खासदार केलं. म्हणजे नेता तयार करण्याची फॅक्टरी होती गोपीनाथराव मुंडे साहेब. आता तुम्ही नेहमी युट्यूबवर पाहत असेल, महादेव जानकर नावाचा एक धनगराचा पोरगा, त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यावर गोपीनाथराव मुंडे साहेबांचा हात नसता तर हा महादेव जानकर मेंढरं ओळखण्यासाठी कुठेतरी बाहेर एखाद्या दऱ्याखोऱ्यामध्ये गेला असता. म्हणजे नेते तयार करण्याची एक फॅक्टरी होती गोपीनाथराव मुंडे साहेब. सुरुवातीची परिस्थिती जर पाहिली, 12 डिसेंबर 1949 रोजी मुंडे साहेबांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अतिशय बिकट. म्हणजे वडील ऊसतोडणी करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत सामान्य, अत्यंत गोरगरीब कुटुंबातून आलेले हे नेतृत्व. कुणाला माहित सुद्धा नव्हतं की बरं कुणाला तिसऱ्यांना सोडा, स्वतः मुंडे साहेबांना सुद्धा स्वप्नातही वाटलं नसेल की आपण कधीतरी या देशाच्या ग्रामविकास मंत्र्यापर्यंत आपली त्या ठिकाणी गरुड भरारी जाईल. परंतु खऱ्या अर्थानं, जिद्दीनं, संघर्षानं आणि परिस्थितीशी 2 हात करण्याची त्यांची तयारी होती. या बळावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा आपला ठसा ठेवून शकले. म्हणजे जर त्यांनी पाहिलं, तुम्ही जर बघा, सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण परळीला झालं, त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी अंबाजोगाईला गेले. अंबाजोगाईला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रमोद महाजनांसोबत मुंडे साहेबांची ओळख झाली. त्यांच्या आयुष्याचे संदर्भ बदलले. म्हणजे मित्र सुद्धा कसा असावा प्रमोद महाजनांनी ठरवून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना समोर केलं आणि त्यांनी सांगितलं की गोपीनाथ, इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला हातात हात बांधून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. त्याच्या नंतरच्या काळात पुण्याला आले. पुण्यामध्ये त्यांची भेट विलासराव देशमुखांसोबत झाली. विलासराव देशमुख अत्यंत गडगंज संपत्ती असलेली माणसं, फार मोठा देशमुखांचा वाडा आणि या अतिशय संपन्न कुटुंबातून आलेले विलासराव देशमुख. त्यावेळेस मुंडे साहेबांची नरसराव देशमुखांची मैत्री झाली आणि मैत्री सुद्धा शेवटपर्यंत टिकली. मुंडे साहेबांना प्रत्येक वेळेस मदत करण्याचं काम विलासराव देशमुखांनी केलं. एकीकडे प्रमोद महाजनांनी मुंडे साहेबांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याचे संदर्भ बदलून टाकले आणि त्यांच्या राजकीय आयुष्याला खऱ्या अर्थानं बाळसं देण्याचं काम सुद्धा विलासरावच्या संगतीनं झालं. पुढं 70च्या दशकामध्ये जयप्रकाश नारायणांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला आणि जयप्रकाश नारायणांच्या या क्रांतीच्या योजनेनं, या क्रांतीच्या नाऱ्यानं संपूर्ण हिंदुस्थान ढवळून निघाला. याच वेळेस मुंडे साहेब, प्रमोद महाजनांनी खऱ्या अर्थानं जेपीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींच्या शासनामध्ये आणीबाणीला विरोध म्हणून मुंडे साहेब, जेव्हा प्रमोद महाजन असेल, मुंडे साहेब असेल, हे जेव्हा या विरोधात काम करू लागले त्यावेळेस त्यांना तुरुंगात टाकले गेलं. 16 महिन्याचा तुरुंगवास आहे. त्याच्यानंतर मुंडे साहेब पुढे आले. म्हणजे मुंडे साहेबांचं जीवनचरित्र वाचायला, लिहायला आणि ऐकायला रोमहर्षक वाटतं, खूप छान वाटतं. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे अतिशय खडतर आहे, अतिशय वेदनादायी आहे. 16 महिन्याचा तुरुंगवास झाला. नंतर ज्यावेळेस ते घरी आले आणि त्यावेळेस त्यांनी ठरवून टाकलं तुरुंगाच्या त्या काळामध्ये की इथून पुढे आपल्याला फक्त जनतेसाठी लढायचं आहे. स्वतःच्या
इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ठरवलं की येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला झगडायचं आहे. आणि म्हणून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब पहिल्यांदा 1977 साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विधानसभेला मुंडे साहेब उभे राहिले आणि अगदी 1100 मतांनी, फक्त 1100 मतांनी मुंडे साहेबांचा पराभव झाला. त्यानंतर उजनी मतदारसंघातून 1978 ला जिल्हा परिषदेची निवडणूक मुंडे साहेब लढले आणि एक अतिशय विक्रमी मताधिक्यानं त्यावेळेस 7500 मताधिक्यानं जिल्हा परिषदच्या सर्कल, उजनी सर्कल मधून मुंडे साहेब निवडून आले. त्याच्यानंतर 1980 ला मुंडे साहेब विधानसभा लढले. 1980 ला मुंडे साहेब आमदार म्हणून निवडून आले. परंतु एखादा मुलगा, एखादा तरुण चांगलं काम करतोय आणि अशा वेळेस या माणसाला दाबण्यासाठी सुद्धा बीड जिल्ह्यातली सगळी लॉबी एकवटली. त्यांनी पाहिलं की गोपीनाथ मुंडे कुणाला ऐकणार नाही आणि म्हणून वेळीच या माणसाला आवरण्याची गरज आहे. आणि म्हणून मुंडे साहेबांना पाडण्यासाठी बीड जिल्ह्यातली संपूर्ण जिल्ह्यातली जी राजकारणी मंडळी असेल, वेगवेगळ्या पक्षाची असेल, एकवटले आणि 1985 ला मुंडे साहेबांचा पराभव करण्यात आला. तो ठरवून करण्यात आला. वेगवेगळी षडयंत्र रचल्या गेली आणि मुंडे साहेबांचा पराभव झाला. परंतु पराभवानं खचतील ते मुंडे साहेब कसले? ते खचले नाही. आणि त्याच वेळेस वसंतराव भागवतांनी आणि उत्तमराव पाटलांनी मुंडे साहेबांना सांगितलं, गोपीनाथ, स्थिती लाभवली आणि गावातील मंडळी आणि तरुण मंडळींना सुद्धा अधिक हार्दिक आभार. राजकीय क्षेत्र आणि आमचा युवा नेता तरंग विकास कुटे यांनी यांच्या प्रेरणेतून अतिशय शोभीकरण करण्यासाठी अतिशय उत्कृष्टपणे झाडाची आज वृक्षारोपणाचं तर त्याचबरोबर काम केलं, त्याबद्दल त्याचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन. तसेच सर्वांना पंक्ती धरायच्या. पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण जेवल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची सर्वांना विनंती. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मुंडे साहेबांच्या जीवनावर 2 शब्द बोलण्यासाठी मी हिम्मत राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हिम्मत राठोड सर. उत्कृष्ट आंधळे सर, आपण जे खरे जीवन साहेबाबद्दल ते जीवनाचं कार्य सांगितलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि वेळात वेळ तुम्ही आम्हाला आमच्या या सगळ्या शेवटच्या गावच्या बॉन्डवर असलेल्या वेळात वेळ दिला. तुमच्या आमच्या सगळ्यांवर एवढं प्रेम केलं बांधवांनो. दुर्दैव असं 2014 ला नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये सत्ता आली. परंतु सत्ता आल्यानंतर 26 तारखेला मुंडे साहेबांचा शपथविधी झाला. ग्रामविकास मंत्र्यासारखं चांगलं खातं मुंडे साहेबांना मिळालं. कधी नव्हे एवढे मुंडे साहेब एवढे खुश होते. भगवान गडावर दर्शनासाठी 31 तारखेला मुंडे साहेब आले. पत्रकारांनी मुंडे साहेबांना विचारलं की साहेब, तुम्ही म्हणायचे मला भगवान गडावरून दिल्ली दिसते, तुम्ही कधी म्हणायचे मला भगवान गडावरून मुंबई दिसते, मग साहेब आता सांगा तुम्हाला भगवान गडावरून काय दिसतंय? त्यावेळेस मुंडे साहेबांनी सांगितलं की मला भगवान गडावरून पंकज दिसते. बांधवांनो, का माहीत काय कुणास ठाऊक असं का म्हणाले साहेब. आणि 31 तारखेला मुंडे साहेब अहिल्यानगर मधून महादेव जानकरांचा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी पण मुंडे साहेबांनी सांगितलं की महादेव जानकर हा माझा मुलगा आहे, म्हणजे मी संपत्तीचा वारस पंकजाला दिलाय.
आणि माझा स्वतःचा राजकीय वारस महादेव जानकर आहे, अगदी असं सांगून मुंडे साहेब निघून गेले. आणि 3 तारखेला परळीला फार मोठा सत्कार होता मुंडे साहेबांचा. आणि सत्काराला येण्यासाठी ज्यावेळेस मुंडे साहेब निघाले, काय दुर्दैव असेल बांधवांनो तुमचं आमचं. म्हणजे आम्ही असं म्हणतो की साहेब तुम्ही निवडूनच यायला नको होतात, साहेब तुम्हाला निवडून मला जायचंच होतं, तुम्ही निवडून नसता आला तरी चाललं असतं साहेब, पण तुम्ही जायला नको होता. साहेबांच्या जाण्यानं काय झालं माहिती का, इतकं नुकसान झालंय तुमचं आमचं, ते तुम्हाला आम्हाला कळणार नाही आज. अहो साहेबांनी इतकं भरभरून दिलंय ना आम्हाला, इतकं भरभरून दिलंय की आमच्या पिढ्यांना पुरेल इतकं दिलंय. परंतु साहेबांच्या जाण्यानं काय नुकसान झालंय हे शब्दामध्ये सांगता येत नाही बांधवांनो. म्हणजे एखाद्या वेळेस साहेब लोकसभेला पडले असते तरी चांगलं झालं असतं, साहेबांना मंत्रीपद मिळालं नसतं तरी चांगलं झालं असतं. परंतु साहेबांचं जाण्यामुळं एवढं मोठं नुकसान आमचं होऊन गेलं. राजकारणातली आशा गेली बांधवांनो आमची. साहेबांच्या जाण्यानं राजकारणातली आशा गेली, तुमच्या आमच्या जीवनाची दशा गेली आणि तमाम बहुजनांच्या मुलांच्या जीवनातली राजकारणाची महत्वाकांक्षा गेली. इतकं मोठं नुकसान साहेबांच्या जाण्यानं झालेलं आहे. कारण साहेब गेले, परंतु साहेबांच्या जाण्यामुळं तमाम बहुजन पोरका झाला. म्हणजे संत भगवान बाबाच्या पालखीचा गोंडा 3 जून 2014 रोजी मुंडे साहेबांच्या रूपानं नियतीनं अतिशय निर्दयतेने खुडून गेला आणि तमाम बहुजनांचा बाप गेल्याची भावना जनमानसामध्ये झाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. माणसं अक्षरशः ढसा रडू लागले. परळी असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, सिंदखेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, अहो या जिल्ह्यामध्ये एकही चूल पेटली नाही 3 जूनला. इतकं मोठं दुःखाचा प्रसंग आहे बाबा की हे जे नुकसान आमचं झालंय हे कधीच भरून येणार नाही. साहेब गेल्यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतर झाली. अहो जी माणसं कधीतरी साहेबांच्या दरवाजावर चौकीदारासारखी उभी होती, ती माणसं आज निर्णय प्रक्रियेच्या मुख्य स्थानी येऊन पोहोचली. आणि किती माणसं बैमान असतात त्याचं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. कधी काळी ज्या माणसाला साहेबांनी मोठं केलं, कधी काळी साहेबांनी ज्या माणसाला आधार दिला, ती माणसं आज कशा पद्धतीने वागतायत. एक माणूस गेल्यानंतर काय होतंय आणि एवढ्या उंचीचा एक छोट्या समाजातून आलेला माणूस एवढ्या उंचीपर्यंत जाऊ शकतो. आणि नुसता एकटा जात नाही तर तमाम बहुजनांना घेऊन गेलाय. असे कितीतरी वेगवेगळ्या पक्षातले आमदार असेल, वेगवेगळ्या पक्षातले खासदार असेल, यांच्यावर उपकार आहे मुंडे साहेबांचे की ते कधीच फिटू शकणार नाही. अनेक असे मोठमोठाले नेते आहेत साहेब की ज्या नेत्यांच्या म्हणजे तुम्हाला उदाहरणच द्यायचं, कुणाचे नावं घेणं काही बरोबर नाही, परंतु त्या मुलांचे शिक्षणाचा खर्च सुद्धा चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांचा मुलांचा शिक्षणाचा खर्च मुंडे साहेबांनी केला आहे. अनेक असे प्रसंग आहेत की अनेक मुलींचे लग्न मुंडे साहेबांनी लावून दिले आहेत. असे कितीतरी उदाहरणं मुंडे साहेबांच्या आयुष्यामध्ये सांगता येईल. मुंडे साहेब हा शब्द हा विषय एका तासापुरता मर्यादित नाहीये. परंतु मी तुम्हाला सांगतो, मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक खूप झाले. आता नामदेव शास्त्री सोबत जेव्हा चर्चा झाली मुंडे साहेबांची भगवानगडावर, त्यावेळेस त्या चर्चेमधला एक सूर असा होता की आपली मुलं खूप झाली, डॉक्टर झाले, इंजिनियर झाली, अभियंते झाले, आर्किटेक्चर झाले, खूप झाले. आता आपल्या मुलांनी IAS आणि IPS झालं पाहिजे. IAS आणि IPS जोपर्यंत आपली मुलं होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण प्रगतीच्या दिशेने झेपावतो आहे हे सिद्ध होणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमची मुलं IAS आणि IPS झाली पाहिजेत. कारण एक IAS किंवा एक IPS जेव्हा होतो त्यावेळी संपूर्ण जिल्हा त्याच्या ताब्यात राहतो. हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की आमची मुलं आता IAS आणि IPS झाली पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रयत्न करूया. मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एक चांगला कार्यक्रम विकास कुटे आणि त्याच्या सर्व सहकार्याने ठेवला आहे.
विकास कुठे एक उमलतं नेतृत्व आहे या गावचं. खरं म्हणजे अशा तरुणांना जपण्याचं काम आपण करावं. मी इथल्या गावकऱ्यांना आव्हान करतो, जी तरुण मंडळी आहेत असे सामाजिक उपक्रम घेतात त्यांना आपण खऱ्या अर्थानं प्रेरणा द्या, त्यांना प्रोत्साहन द्या. आणि अशी सामाजिक उपक्रम झाल्यानंतर हे सामाजिक उपक्रम पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असते. कारण आपण जर हे केलं नाही तर आज ना पूछा तो कल पूछेगा और वक्त सबका मिजाज पूछेगा. आज ना पूछा तो कल पूछेगा, वक्त सबका मिजाज पूछेगा. और नस्ले लहू ने दिया ही क्या है हमको, ये बदलता हुआ समाज पूछेगा, ये बदलता हुआ समाज पूछेगा. बांधवांनो, खऱ्या अर्थानं आपण सगळेजण या ठिकाणी अतिशय थंडीत थांबलात. मी विकासला म्हटलं होतं की आता व्याख्यानाचे दिवस संपलेत भाऊ, कोणी आता थंडीमध्ये थांबत नाही. परंतु हिम्मत भाऊ, तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून थांबलात. तुमचे सर्व सहकारी आहेत, अगदी वडीलधारी मंडळी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी थांबलात. आमच्या महिला भगिनी त्यांचं महत्त्वाचं काम घरातलं ते सुद्धा सोडून या ठिकाणी थांबलात. मी सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार मानल्यापेक्षा मी तुमच्या ऋणात राहतो. आणि मी प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे या ठिकाणाहून माझी सविनय रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आपल्या उगवत्या शैलीतून साहेबांचं कार्य आपल्या समोर उलगडून दाखवलं. आपले विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत. तुम्ही दिलेले मार्गदर्शन आणि विचार आम्हा तरुण पिढीला प्रेरणादायी ठरते. सर्वांनी थांबायचंय. एक सत्कार होणार आहे. आपल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव सभापती चंद्रकांत शेषराव हराळ साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तसंच सदाशिवराव हराळ हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. आणि सगळ्यांनी जेवणाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे, तर सगळ्यांनी जेवण करायचंय आणि जायचंय. चंद्रकांत कोणीही गावातली सर्व मंडळींना विनंती आहे की आपण अल्पाहार घेतल्याशिवाय कोणीही गेटच्या बाहेर जाऊ नये. महिलांना विनंती आहे की आपण जेवल्याशिवाय कोणी बाहेर जाऊ नये. सदाशिवराव हराळ मंडळी तसेच पाहुणे मंडळींना सुद्धा विनंती आहे की आपण जेवल्याशिवाय कोणीही बाहेर जाणार नाही, बाहेर जाऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे. सदाशिव हराळ साहेबांचा सत्कार ज्ञानेश्वर सांगळे यांनी करावा असं मी विनंती करतो.